रुपये जेवायला चाल. काहून अशी वापस आली तू? हा, जेवणाच्या ताटावरून असं येत नसते वापस. तुला समजत नाही का अन्नाचा अपमान होत असते? हा, चल जेवायला चल. चल मी देतो ताट वाढून. आई, आता माझ्या मागं आल्यापेक्षा तिथं पोराच्या समोर बोलली असती तर. पोराच्या समोर थोडीशी चालत नाही तू, है का नाही? पोरग जसं बोलते तसंच चालतं तू. आणि बाबाई, पोरातच पटते फक्त तुम्हाला, मला काहीच पटत नाही. काय बोलू बाई मी त्याच्या समोर? तुला तर माहित आहे जो ठेव करण तो तेच होते या घरात म्हणून. हा, तू सांग, त्याचीच कमाई त्याचीच धमाई सारं त्याचं. हा, आणि तुला माहित नाही का मग त्याचा राग कसा आहे तर? त्याच्यापेक्षा कसं आहे त्याच्या मनानं चालू दिलं तर बरीच गोष्ट आहे ना. आणि तसंही तो करते तर वाईट काही करतच नाही ना बाई. हा, असं आहे काय का तो खराब आहे बा, वाईट करते बा, वाईट करत असेल तर गोष्ट आलं काय मग? आई, त्यांना त्याच्या बायकोले म्हटल्याबरोबर त्याची बायको बसून गेली का जेवाले. मला दिलं नाही तिने ताट आणून दिलं काय सांग बरं? मग असाच अपमान आहे मग. ननंद आहे ना मी या घरची, एकच एक आहे ना, एकुलती एकच आहे ना. 10-5 तर पोरी आहेच नाही तुले, तर असे करता तुम्ही. काय काय माहित 2-4 पोरी राहिल्या असतं तर काय केलं असतं तर. जाऊ दे ना, आता काय करतं आता बाई, आपल्या हाती काही आहे काय? हा, आता त्याची बायको, त्याला तर कदर येईनच. नवरा बायकोले एकामेकाची नाही काय. त्याच्यापेक्षा जाऊ दे आता, चल मी वाढून देतो तुला, जेवून घे. असं भरल्या ताटावून यावं नाही माणसानं जेवणाच्या ठिकाणून. आई, पण मला ताट वाढूनच दिलं नाही तर मी कोण्या ताटावून आली? हा, बसली होती काय मी? ताट दिलं का मला जेवायला? तशी बसली तशीच उठून आली इकडे. आई बाई, काय चुकलं? मी आली दिवसभर थकून जातो आई, मी अभ्यास करू करू कॉलेजमध्ये जातो एवढ्या दूर, तिथून येतो. हा, मग काय झालं? मी मागितलं तर एक ताट वाढून काय बिघडलं? जाऊ दे, लढू नको आता, लय झालं आता, बस कर, चल आता. आई, तू बी मलाच बोल आता. मीच चुकीची आहे की घरात, मीच चुकतो. तूच बोल आता मले. दादाई मलाच बोल ना, तूही मलाच बोल, बाबाई मलाच बोलते, सगळे मलाच बोला ना. काय करू मग मी आता? काही भांडण करू त्याच्यासोबत? हा, तूच सांग, भांडण करणं पुरण काय मले? घरातल्या घरात भांडण करू काय बिचारे आता? हा, आणि तो म्हणते तर काय चुकीचं म्हणते हो? आज नाही उद्या लग्न करायच लागते ना, लग्नाचा विषय. आणि आता भेटलं असं चांगलं स्थळ तर म्हणून राहिला तो का नाही बा, आता करून टाकू यंदा. काय फरक पडते? आताही करणं आहे मगही करणं आहे. म्हणजे आई, आता त्याचं माझ्या लग्न येतं दादाच्याच मनानं होईन काय? माझ्या मनानं काहीच नाही होईन काय? मला उजागरी नाही काय? मला स्वतःचा निर्णय सांगायची. आता तो काही तुझ्यासाठी वाईट पाहिन का बाई? चांगलंच पाहिन ना. आई, चांगलं पाहो का वाईट पाहो, मला त्याच्याशी काही नाही करायला लागत. पण माझा निर्णय मला घेऊ दिला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. चांगलंच पाहिजे तो. काही हाव नाही करू नको. कुठं काही असं तर सांगून देजो आताच. मग नाही पाहिजे आम्हाला. हा, आम्ही वक्तात ऐकणार नाही. लोकांसारखं काम नाही आमचं. का उठली पोरगीनं मंडपातून बहीण गेली तिथून आनंद म्हटलं तुला, जिथं गेली तिथून. हे लक्षात ठेवजो तू. तुझ्या भाऊ कसा आहे तुला माहितच आहे. काही असं तर त्यालाच सांगजो, आम्हाला सांगितल्यापेक्षा. कारण तोच आहे करता धरता आता घरातला. हे तू लक्षात ठेवजो फक्त. त्याच्या मनाच्या विरुद्ध वागजो नको. रुपये मी तुला आता सांगतो, जर त्याला आता सांगून दिलं ना तर तू जिथं काही असं चांगलं वाटलं तिथं करू नाही देईन तुया. आणि तू जर म्हणशील का मी माझ्या मनानं करून घेतो तर मग त्याच्यापेक्षा वाईट कोणीच नाही आहे म्हटलं. आई, तू त्या पोराला भेटो, कमालच आहे बा. माय भीती पोराले म्हणजे कमाल नाही झाली काय? म्हणजे पोरीसाठी काय बरं काय वाईट हे तुला समजत नाही काय? फक्त भावालाच समजते काय? आम्हालाही समजते आणि त्यालाही समजते. तो काही ना समज आहे काय? हा, एक पोरगा आहे त्याला ना समज आहे का तू आता? आई, जास्त पोराला डोक्यावर घेऊन राहिली तू. हा, आणि पोरीला कुठचंच काही समजून नाही राहिली म्हटलं. माहित आहे तुला? याच्याच कारणानं तू इथे सून म्हटलं दादाजवळ काही काही सांगते आणि तसाच तो वागते म्हटलं मग घरात. आणि मग माहित आहे, मग घरात भांडणं होते. तो आपल्याला बोलते, त्याला त्याची बायको थोडी चुकीची दिसते, काही आपणच चुकीचं दिसतंय. कसं आहे ना रुपये, तुला सांगतो बाई आता, त्याच्याच माथा आहे आमची भिस्त. उद्या चालून तू घरी गेली तुझ्या सासरी तर तोच आहे आमचं सगळं करणारा. हा, आणि किती झालं तर एवढी काही वाईट नाही आहे तुझी भाऊजाई. मी तर म्हणत नाही बा अशी, गावातले लोकही म्हणत नाही, कोणीच म्हणत नाही. कधी भांडण झगडा करत नाही, कधी कामात कंजूशी करत नाही, कधी तुला म्हणत नाही का कर हे का कर ते म्हणून. कर तुझ्या मनानं तुला काय करायचं आहे तर करू दे त्या पोराले. तुम्ही दोघं माय लेकं जाणे आणि बस तुमचा कारभार जाणे. पण आई, तुला एक सांगून देतो मी, मला जर कुठं काही असन आणि मला जर पसंत आहे आणि मग दादाला पसंत नसलं तर मग करून नाही देणार का तुम्ही माया? याचा अर्थ आहेच ना कुठं काही ना काही. तेच तर म्हणून राहिली मी, काही सांगून कशी नाही राहिली, फुटून कशी नाही राहिली. मला आता सांगून दे रुपये तू. त्याले आता सांगायला बरं होते सगळं, कारण त्याला माहित असायला पाहिजे भाऊ आहे तो तुझ्या शेवटी. आई, तुला सांगू काय, हाय एक पोरग मला पसंत आहे. ते येत असते माझ्यासोबत, माझ्या क्लासमध्येच आहे, माझ्या कॉलेजमधला कॉलेज फ्रेंड. तर तो म्हणून राहिला मला. तर मग आता काय करू मी सांग? घरचं चांगलं आहे, कोण कुठचा होय काय करते काय नाही, त्याचे मायबाप कोण, हा हे तर आम्हाला माहित पाहिजे का नाही. असं तू बोलते भावासोबत पहिले, नाही तर मला बोला लागन अशी अशी गोष्ट आहे म्हणून. त्याच्यानंतरच करू ना समोरचा विचार आपण, का बस तुझ्या मनानं थोडी चालणार आहे काही. आई, तुम्ही जर मला त्याच्यासोबत करून नाही दिलं ना तर मी पहिलं म्हटलं त्याच्यासोबत, हे लक्षात ठेवतो तू. मग त्या पोरगा म्हणू का तू इसून म्हणू का कोणी म्हणू, मग माझ्यासमोर मी कोणाची चालू देणार नाही. रुपये, तुला वाटत नाही का तू जरा जास्तच चबरी झाली म्हणून आता? हा, जशी मोठी होऊन राहिली तशी जास्तच बोलायला नाही शिकली काय तू आता? जसं मनात येते तसं बोलतं, जसं मनात येते तसं बोलतं. अरे थोडंसं मानदान काही सन्मान ठेवा लागते घरच्याचा. काय भेटणार आहे तुला आमच्या विरोधात जाऊन? आमच्या विरोधात जाय खरी, पण आम्ही तुला जीवनात कधी येऊ देणार नाही आमच्या दरवाजावर. मी सांगतो काय, लक्षात ठेव. आणि बाकीचा निर्णय तो घेत बसन काय करायचा काय नाही. तर आपल्या मनानं करून राहिली ते शहाणपणा जास्तीची. हा, अजून आम्ही जिवंत आहे ना, मेलो काय माय बाप? अशी आहे माई आई.
माझ्या आईला फक्त पोराचं हित आहे. पोरीचं तर जरासं नाही आहे, म्हणून तर म्हणते ना पोरीतनं पोरात मायबाप भेदभाव करते म्हणते. हे गोष्ट खरीच आहे. पण हा पोरीला पोरीसारखीच वागणूक देते, पोराला पोरगच समजते. सगळं पोराच्या मनानं. असं कसं पोराच्या मनानं? म्हणजे मी लाईफ आणि मी जगू त्याच्या मनानं. हे असं काऊन? असं निघू देत मी. आई काय झालं? काय म्हणते रुपाली ताई? येत नाही म्हणते काय जेवायला? एवढा राग बरा असते काय? काय करू बाई आता? गेली, मनवलं तिले. चाल म्हटलं मी वाढून देतो. आता नाही ऐकून राहिली तर काय करू? त्याही तूही चुकलं ना. हा त्या मनानं तर लागत काय? ये बा वाढून देतो. त्याच्याच मनानं ऐकून राहिली नुसतं. जसा तो म्हणते तशीच करतं. तुला समजायला पाहिजे ना का नाही? आपली ननद होय बाई, एकुलती एकच आहे. आता किती दिवस राहीन आपल्या घरी? माधुरी अशी नको करत जाऊ तिच्यासोबत. एवढंही नको करत जाऊ. तो म्हणते त्याचं एवढंही नको ऐकत जाऊ एकदम. आई आता काय करू मी? तुम्हीच सांगा. आता तुम्ही म्हणता असं करते म्हणते, असं नको करू. ऐकू तर कोणाचं ऐकू? शेवटी मला त्याच्याच सोबत राहायला लागते. नाही मग ऐकू कोणाचं मी? त्याच ऐका लागल ना. मी तर आणून देऊन राहिली होती, पण नाही म्हणे, देऊ नको म्हणे, म्हणून मग बसून गेली बा. कुठं गेला तो आता? हाय ना खोलीत आराम करून राहिले. आई एक गोष्ट सांगू का तुम्हाला? माहित आहे का आई, रुपाली ताईच्या बाऱ्यात ना गावात लई उडून राहिली पण अफवा. माहित आहे का तुम्हाला काही गोष्ट? एका पोरासोबत फिरते म्हणून रुपाली ताई. थोडीशी कानावर टाक जा गोष्ट. मग म्हणाल का माधुरीने सांगितली नाही, तिला माहित होती तरी. हो ऐकलं मी. मला इथे गंगाराम भाऊन तू सांगितलं नाही काय? सांगितलं म्हटलं. ते नाही सांगितलं. आणि गंगा तर बोलूनच नाही राहिली. नाही तिने सांगितलं असतं. तिचं काही तोंड उभं राहते काय? पण ते काही बोलली नाही बाई. आणि आता मला ही नाही सांगितलं ना. निर्मलानं परमिलानं सगळ्या इकडेच तर बॉम्ब झाली म्हणते बापा. आता काय करावं बाई? या पोरीला समजूनच नाही राहिलं तर. आई मला तर असं वाटते का तुमच्या पोराला काही ना काही समजलं असं. नाही तर त्याने आजपर्यंत असे वागले काय कधी? बहिणीसोबत बहिणीत तर लई जीव वाटते त्याचा. मग असे तर कधी बोलले नाही. आज काय झालं काय? मी तसं एक आहे की आता त्याला काय झालं असं? भरले असं त्याचे कान. काय आहे तुम्ही कशा बोलत राहता? आजपर्यंत नाही भरले मी कान त्याचे, काही सांगितलं नाही आणि आता सांगन काय? काही बोलता बा तुम्ही? असं करतच नाही मी. असं मी कधी करू नाही शकत. मग कसं माहित होईल मग त्याला? तू दिवसभर घरी तर राहत नाही, गावातही राहत नाही, त्याचा कोणाशी संबंधही नाही गावात. मग कोण सांगन त्याला? आई ते नाही माहित मला कोण सांगितलं आणि काय सांगितलं. पण मला असं वाटलं बा बोलण्यावरून. नक्की मलाही माहित नाही, पण मी काही नाही सांगितलं बा. मला माहित आहे त्याचा स्वभाव कसा आहे. तर मी कायला सांगू त्याला? काहीच नाही बोलली मी. ठीक आहे, बोलतो मी त्याच्यासोबत काय आहे काय नाही. तर काय बाई आता काय करावं? हे पोरगी तशीच आणि पोरग पाहिलं ते तसंच. करावं तर करावं काय आता? काय रे कुठं गेला होता तू आता? एवढ्या थंडीचा बाहेर हिंडता का आता? त्याला म्हटलं मी जाय म्हटलं घरात बाबाजवळ खोलीत. नाही फिरून राहिला तो इकडे तिकडे. त्याला काही गमते का एका जागेवर? बाबू बंटी जाय ना बाबाजवळ झोपून राह आता. हा एवढा वेळ झाला असं जागाव नाही ना. जाय, झालं असं खेळणं आता. लय खेळणं झालं आता. आजी आजी मी तुझ्याजवळ झोपतो. तुझ्याजवळ झोपतो आता. माझ्याजवळ कायले झोपता आता? झोप नाही बाबाजवळ. नाही मी तुझ्याजवळ झोपतो आजी. आजी तुझ्याजवळ झोपतो मी. बरं चल. याले घेऊन जातो आता मी माझ्या खोलीत झोपाले. काय मग उठते काय ह्या रातच्यानं? उठून गिठून बसला होईन काय? पाणी गिनी काही द्या लागते का याले? आई एकदा तो झोपला का उठतच नाही. तुम्ही काही काळजी करू नका त्याची. घेऊन जा त्याला. बरं ठीक आहे. चल रे चल माझ्या खोलीत झोप जा आता. सून किती जरी चांगली वागली सासू सासरे सोबत, तरी सासू काही तिला आपलं समजतच नाही. काऊन तर माहित नाही काय नातं आहे सासूचं सुनीचं. पण त्याला असं वाटतं का सगळं मॅच सांगितलं बा. मी कायले सांगू असं? मी काऊन सांगन बा? असं काही खोटं नाटक हे कायले सांगणार आहे मी? मलाच तर आता समजलं. आणि मी कायले कधी सांगन येले? झोपले वाटते हे आता. झोपले का? नाही हो झोपलो कायले. येणं बसणं कुठे गेला? तो बंटील नाही आणला का इकडे सोबत? नाही तो म्हणे आईजवळ झोपतो म्हणे. आईच्याच मागं लागला. खोलीतच येतो म्हणे मी तुमच्या. मग आई घेऊन गेले त्याला. बरं चाल म्हणे बा. ठीक आहे. झोप मग तू आता. आता जास्त काही उशीर करू नको. लय वेळ झाला. झोपून राहायचा. काय म्हणते रुपी आली काय जेवायला? जेवतो म्हणे का बस? तुम्हाला नाही वाटत काय तुम्ही लय बोलले म्हणून आज? एवढं नाही करायला पाहिजे होतं. अशानं काय होते मग असं वाटते त्याले? का मॅच काय सांगितलं असं बा तुम्हाला? बरोबर बोललो माधुरी मी. तुला माहित नाही आहे गोष्ट अजून. मला बाहेरून काही काही गोष्टी कानावर येऊन राहिल्या म्हटलं. म्हणून हे शब्द असे बोललो मी. लाडकपणा करू करू म्हटलं आज ती एवढी लाडात वाढली, एवढी डोक्यावर बसली का पाहिजे आता ताटावरून उठून तर गेलीच गेली, पण सगळेच अपमान केला म्हटलं तिनं आज. नाही पण मला असं वाटतं बा का तुम्ही लय बोलले आज म्हणून. जाऊ दे आता. जे झालं ते झालं. करतो मी बरोबर. त्याची काही चिंता तू करू नको. तू फक्त घरातलं पाय. बाकीचं मी आहे ना सांभाळायला. बरं बा ठीक आहे. सांभाळा तुम्ही. कसं सांभाळता काय सांभाळता. फक्त कोणाचे मनाने दुखले पाहिजे, कोणाचं वाईट नाही झालं पाहिजे, एवढा विचार कर जा फक्त. कशी गोष्ट करतो माधुरी तू? माझ्या बहिणीचं मी वाईट करण काय? करण तर चांगलंच करण ना. हो तेवढे तर तुम्ही समजदारच आहे म्हणा. मग तेवढं तर माहितच आहे तुले. ठीक आहे कर मग आराम आता. मला झोपू दे तू झोपून राह. हो झोपतो ना. चला बा मग आमची बहीण भाऊ. असं आहे तर घरातलं राजकारण आता तुम्हाला माहितच राहते म्हणा. चला मग आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओत. बाकीचं आता उद्या पाहू आपण. तोपर्यंत आम्हाला रजा द्या तुम्ही आता. बाय बाय. पण आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं नका विसरू. सबस्क्राईब तर नक्कीच करा.